करवीर पोलिसांची धडक कारवाई. 13.69 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक. करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं अवैधरित्या देशी विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या 2 इसमांवर कारवाई करत तब्बल 13,69,575 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये 4,59,575 रुपयांची दारू तसेच 2 वाहनं जप्त करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या अवैध व्यवसायांविरोधातील मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कळंबा परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी MH10 BR 9717 क्रमांकाच्या निसान टेरानो कारमधून विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या शहाजी सातप्पा बर्गे वय 48 राहणार अर्जुनवाड तालुका राधानगरी याला ताब्यात घेण्यात आला. त्याच्याकडून 31,700 रुपये ची दारू व वाहनासह 7,31,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत नवीन वाशीनाका परिसरात MH11 CH 4150 क्रमांकाच्या टाटा जीप एक्सेल टेम्पोमधून देशी विदेशी दारूची वाहतूक करणारा मुबीन अजित शेख वय 26 याला पकडण्यात आला. त्याच्याकडून 4,27,875 रुपयांची दारू आणि टेम्पोसह 6,37,875 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही कारवायांमध्ये जप्त केलेली दारू गोल्डन वाईन्स हॉकी स्टेडियम परिसर व मेरवाडी वाईन सायबर चौक कोल्हापूर इथून खरेदी केल्याचं तपासात निष्पन्न झालं. त्यामुळे संबंधित वाईन शॉप मालकांनी गुन्ह्यात आरोपी करण्यात आला असून त्यांची परवानगी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपास सुरू आहे.